सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर, एसटी महामंडळाच्या संबंधित ज्या वेळेस सभागृहामध्ये चर्चा उपस्थित होते किंवा प्रश्न उपस्थित होतात तेव्हा अतिशय कळकळीनं ते आपल्या भावना सभागृहामध्ये मांडत असतात। याचं कारणही तसंच आहे, कारण त्यांचे वडील कंडक्टर होते आणि त्यांना जेव्हा समजायला लागलं तेव्हा जे खासगीमध्ये आपल्या भावना व्यक्त करतात की एसटीची टिंग टिंग जी आहे ती त्यांच्या कानावर सुरुवातीपासून शालेय जीवनापासून पडली आणि काय आयुष्य असतं एसटी कंडक्टर आणि ड्रायव्हरचं किंवा तांत्रिक कर्मचाऱ्यांचं हे त्यांनी फार जवळून बघितलेलं आहे, म्हणून त्यांच्या भावना फार मी सुद्धा नेहमी समजून घेत असतो। परंतु सभापती महोदय, ही वस्तुस्थिती आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे तर एकूण 6820 अपघातांमधील राज्य परिवहनचे बस चालक जबाबदार असलेल्या अपघातांची संख्या ही 4281 आहे आणि जबाबदार चालकांवर परिवहन मार्फत खात्याने नेहमीप्रमाणे जी आहे ती चौकशी केलेली आहे, त्यामध्ये दोषी आढळल्यावर कारवाई सुद्धा केलेली आहे आणि प्रामुख्याने एकूण मृत्यू झालेल्या 815 व्यक्तींपैकी 67 मृत व्यक्ती हे राज्य परिवहनचे प्रवासी होते, 19 मृत व्यक्ती जे आहे ते कर्मचारी होते आणि 167 मृत व्यक्ती पादचारी होते व इतर वाहनातील मृत व्यक्तींची संख्या ही 562 आहे। आता प्रामुख्याने अपघात होत असताना चालकांना सुद्धा काही सूचना असतात आणि त्यानुसार नवीन चालकांना 48 ते 80 दिवसाचे सेवापूर्व प्रशिक्षण दिले जाते। सभापती महोदय, सुरक्षित वाहन चालवण्याबाबतचे बोधपट म्हणजे त्यांना व्हिडिओ दाखवण्यात येतात। दरवर्षी जानेवारी महिन्यात सुरक्षितता मोहीम राबवण्यात येते। सिम्युलेटरद्वारे जी काही संस्था आहे, NGO आहे, त्यांच्या माध्यमातून चालकांना प्रशिक्षण दिलं जातं। 40 वर्षापर्यंतच्या चालकांची दर 2 वर्षांनी, 40 वर्षावरील चालकांची दरवर्षी दृष्टी जी त्यांची योग्य आहे की नाही याची सुद्धा तपासणी केली जाते। सर्व आगारांमध्ये चालकांसाठी अल्कोहोल उपकरणे आता उपलब्ध आपल्याकडे करून दिलेले आहेत आणि त्याचबरोबर उजळणी प्रशिक्षण 10 वर्षापर्यंत सेवा असलेल्या दर 2 वर्षांनी, त्यापेक्षा जास्त सेवा असलेल्यांना दर वर्षांनी आपण उजळणी प्रशिक्षण देत असतो। 10 दिवसांचा अपघात प्रवण पाठ्यक्रम प्रशिक्षणासारख्या अनेक उपाययोजना हे अपघात होऊ नये यासाठी एसटी महामंडळाच्या माध्यमातून आपण राबवत असतो। आता ह्या उपाययोजना राबवत असताना हे जे अपघातांचं प्रमाण आहे ते कमीत कमी कसं करता येईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो। ही त्यांनी दरेकर साहेबांनी जी सूचना केलेली आहे की बसची संख्या व फेऱ्या तेथील भारनाम पाहून ठरवणे आपण उचित ठरवत असतो आणि स्क्रॅप बसेस ज्या आहेत त्या 2027-28 मध्ये 183 होणार आहेत, 2028-29 मध्ये 2890 होणार आहेत आणि 29-30 मध्ये 1472 होणार आहे। 15 वर्ष कालमर्यादा ह्या सगळ्या एसटीची असते आणि त्यामुळे ह्या कालमर्यादेपर्यंत त्यांना आपल्याला बसेस चालवाव्या लागतात। आता आपण नवीन थोडी टेक्नॉलॉजी वापरून 8 वर्षापर्यंतच आपल्या एसटीच्या बसेस चालवणार आणि कालांतरानं आपण शासनाचं असं धोरण आहे की EV मध्ये रूपांतर त्यांचं करावं। तशी सुद्धा आता मी पुढल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला माहिती देतो। गॅरेजमध्ये म्हणजे कार्यशाळा ज्या आहेत त्या कार्यशाळा पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या 3 कार्यशाळा आपल्या होत्या त्या अत्यंत चांगल्या आणि अतिशय चांगल्या प्रकारचे कर्मचारी, तांत्रिक विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी चांगलं काम करतायत। डेपोतले गॅरेजेस सुद्धा त्या ठिकाणी चांगलं काम करतात। तर आपल्या ज्या सूचनांचा विचार निश्चितपणे करून भविष्यामध्ये एसटी महामंडळाला अजून कसं सक्षम करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे।